वयाच्या 84व्या वर्षीही जो माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे, ज्यांच्या एका शब्दावर सरकार बनतात पण आणि पडतात पण, ते म्हणजे शरद पवार. 12 डिसेंबर म्हणजेच उद्या पवारांचा वाढदिवस आहे. 50हून अधिक वर्ष सत्तेच्या वर्तुळात राहून सह्याद्रीसारखं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या या नेत्याचा खरा राजकीय वारसदार कोण, हा प्रश्न आज महाराष्ट्रालाच नाही तर देशाला सुद्धा पडला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अशा 5 नावांचं आपण विश्लेषण करणार आहोत, ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं पवारांचं वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. आपण पाहणार आहोत की शरद पवारांच्या पॉवरचे नेमके कोणते गुण कोणामध्ये आहेत आणि कोणामध्ये काय मिसिंग आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे कुठल्याही नावावर चर्चा करण्याआधी शरद पवार असणं म्हणजे नक्की काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, पवारांच्या राजकारणाचे महत्वाचे 3 पिलर्स आहेत. एक म्हणजे अफाट जनसंपर्क आणि संयम. रागावर ताबा आणि विरोधकालाही आपलंसं करण्याची हातोटी पवार साहेबांकडे आहे. दुसरं म्हणजे प्रशासकीय पकड. राज्याच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय याची खडानखडा माहिती पवारांना असते. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि अभ्यास तगडा आहे. यानंतर तिसरं म्हणजे व्हिजन आणि सर्वसमावेशकता. शेती, सहकार आणि उद्योग या तिन्हींची सांगड घालण्याची त्यांच्याकडे दृष्टी आहे. विशेष म्हणजे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, क्रीडा, जवळपास सगळ्या क्षेत्रात पवारांची ओळख आहे. नुसती ओळखच नाही तर प्रत्येक क्षेत्रातलं अफाट नॉलेज पवारांना आहे. आता या 3 फुटपट्ट्यांवर आपण आपल्या पहिल्या 5 दावेदार नेत्यांना तपासून पाहूया. आता शरद पवारांच्या वारसदारांच्या लिस्ट मधलं सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पवारांचे पुतणे अजितदादा पवार यांचं. आता साहेबांचे कोणते गुण अजितदादांमध्ये आहेत? आता शरद पवारांप्रमाणेच अजित पवारांची सुद्धा प्रशासकीय पकड जबरदस्त आहे. सकाळी 6 वाजता कामाला सुरुवात करणं आणि फायलींचा पटापट निपटारा करणं, या दादांचा हात कुणी धरू शकत नाही. निर्णयाचा वेग हे त्यांचं सर्वात मोठं बलस्थान आहे. कामाचा उरक पाहिला तर अजित पवार हे शरद पवारांच्या सर्वात जवळ जातात. आता अजित पवारांकडे काय मिसिंग आहे? इथेच मोठा फरक आहे. शरद पवारांचं राजकारण हे बेरीज करणारं आणि प्रचंड संयमी आहे. अजितदादांचा स्वभाव थोडा सडेतोड आणि काही वेळा आक्रमक आहे. पवारांकडे असलेली मुत्सद्देगिरी आणि शब्दातला गूढपणा अजितदादाकडे काही वेळा कमी पडतो. साहेब 50 वर्ष सर्वांना सोबत घेऊन चालले. दादांची कार्यपद्धती काय अंशी वन मॅन शो सारखी वाटते. त्यामुळे कार्यक्षमता हा गुण वारशाने आला, पण संयम हा गुण मिसिंग आहे. यामधलं दुसरं आणि सर्वात महत्वाचं नाव म्हणजे पवारांची लेक सुप्रियाताई सुळे. म्हणजे साहेबांचे कोणते गुण सुप्रियाताईंमध्ये आहेत? तर बघा, शरद पवारांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची नेटवर्किंग आणि सर्वसमावेशकता. सुप्रियाताईंनी हा गुण हुबेहूब उचललाय. दिल्लीच्या राजकारणात अगदी भाजपापासून ते कम्युनिस्ट पक्षापर्यंत सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात ताई यशस्वी झाल्यात. त्यांना मिळालेलं संसद रत्न हे त्यांच्या अभ्यासू वृत्तीचं प्रतीक आहे. पवारांसारखीच सुसंस्कृत भाषा आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास हे ताईंचं वैशिष्ट्य आहे. आता ताईंमध्ये काय मिसिंग आहे? तर बघा, आपण जेव्हा मास लीडर म्हणून बघतो तेव्हा अजितदादांचं पारडं जड होतं. सुप्रियाताईंचा प्रभाव अजूनही काही अंशी शहरी आणि सुशिक्षित वर्गापुरताच मर्यादित असल्याचा आरोप विरोधक करतात. स्थानिक पातळीवरचं राजकारण, गटातटाचं राजकारण आणि कार्यकर्त्यांची फौज सांभाळणं, यात त्या साहेबांच्या तुलनेत अजूनही थोड्या मवाळ वाटतात. यानंतर तिसरे दावेदार आहेत कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार. म्हणजे साहेबांचे कोणते गुण रोहित पवारांमध्ये आहेत? तर बघा, रोहित पवारांकडे साहेबांचं फ्युचरिस्टिक विजन आहे. पवारांनी जसं बारामतीत उद्योग आणले तसंच मॉडेल रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये राबवत आहेत. त्यांच्या टेक्नॉलॉजीचा वापर, सोशल मीडियाची समज आणि उद्योगाची जाण हे साहेबांच्या सुरुवातीच्या काळाची आठवण करून देतात. शिवाय संघर्ष यात्रा किंवा स्वराज ध्वज यात्रेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, जो पवारांचा आवडता छंद आहे. आता रोहित पवारांच्यात काय मिसिंग आहे? तर बघा, रोहित पवार अजूनही शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभवाची कमी आहे. शिवाय पक्ष संघटनेत आणि जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये त्यांची स्वीकारार्हता निर्माण व्हायला अजून वेळ लागेल. पवारांचा 50 वर्षांचा अनुभव आणि रोहित पवार यांची तरुण तडफ यात अजूनही खूप अंतर आहे. आता बोलूया चौथ्या आणि 5व्या नावाकडं. चौथे आहेत पवारांचे दुसरे नातू युगेंद्र पवार. नुकत्याच झालेल्या विधानसभेत त्यांनी बारामतीतून एंट्री घेतली. त्यांच्यात पवारांचा साधेपणा आणि घराण्याची निष्ठा दिसते, पण ते राजकारणात अतिशय नवीन आहेत. त्यामुळे त्यांना थेट शरद पवारांचा वारसदार म्हणणं खूप घाईचं ठरेल. 5वं नाव जे घरातलं नाही पण पक्षाचं आहे, ते म्हणजे जयंत पाटील. जर आपण स्वभाव आणि चाणक्यनीती पाहिली तर जयंत पाटील
पवारांच्या खूप जवळ जातात. शांत डोक्यानं निर्णय घेणं आणि पक्षाची मूड बांधून ठेवणं हे गुण त्यांच्यात आहेत. पण मास अपीलच्या बाबतीत ते पवारांच्या तुलनेत थोडे मागे पडतात. तर मग म्हणजे आता फायनल जजमेंट काय? तर शरद पवार हे एक युग आहे आणि एका व्यक्तीमध्ये त्यांचे सर्व गुण सापडणं खरं तर अशक्य आहे. जर तुम्हाला प्रशासकीय कौशल्य हवं असेल तर वारसदार अजित पवार आहेत. जर तुम्हाला राष्ट्रीय प्रतिमा आणि संस्कृती हवी असेल तर वारसदार सुप्रिया सुळे आहेत. जर तुम्हाला भविष्याचा वेध घेणारी एक दृष्टी हवी असेल तर वारसदार रोहित पवार आहेत. थोडक्यात काय, तर शरद पवारांचा वारसा हा वाटला गेलाय. त्यांच्यातला राजा एकाकडे आहे तर मुत्सद्दी दुसऱ्याकडे आहे. खरी ताकद तेव्हाच होती जेव्हा हे सगळे गुण शरद पवारांकडे एकत्रितरित्या होते. बाकी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या 50 वर्षांच्या तपश्चर्येला विशेष भारीचा सलाम. बाकी तुम्हाला काय वाटतं? पवारांचे नेमके कोणते गुण नक्की कुणामध्ये जास्त उतरलेत? अजितदादा की सुप्रियाताई? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.